गणना प्रकरण 1. सिनाई येथे झालेली इस्रायल लोकांची शिरगणती. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाई रानातील दर्शन मंडपात मोशेला सांगितले ते असे: इस्रायल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर, त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर. 20 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके इस्रायल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा. प्रत्येक वंशातला एक पुरुष, म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या. तुमच्याबरोबर जे असावयाचे त्यांची नावे ही: रौबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलिसूर, शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलुमियेल, यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन, इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल, जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलियाब, योसेफ पुत्रांच्या वंशात म्हणजे एफ्राईम वंशातला अम्मीहुदाचा मुलगा अलिशामा आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलिएल, बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबिदान, दान वंशातला अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर, आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पगीएल, गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप, नफ्ताली वंशातला एनानाचा मुलगा अहिरा. मंडळीतून जे पुरुष निवडिले ते आपापल्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार असून इस्रायलाच्या हजारांच्या पथकांचे प्रमुख होते. ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेऊन दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमविली. तेव्हा इस्रायल लोकांनी आपापले कुळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यास अनुसरून 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सिनाय रानात त्यांची गणती केली. इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रौबेन ह्याच्या वंशाचे लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. रौबेन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 46,500 भरली. शिमोन वंशातील लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. शिमोन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 59,300 भरली. गाद वंशातील लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. गाद वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 45,650 भरली. यहुदा वंशातील लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. यहुदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 74,600 भरली. इस्साखार वंशातील लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 54,400 भरली. जबुलून वंशातील लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. जबुलून लोकांची जी मोजदाद झाली ती 57,400 भरली. योसेफ पुत्रांपैकी एफ्राईम वंशाचे लोक, म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे
व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. एफ्राईम वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 40,500 भरली. मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. मनश्शे वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 32,200 भरली. बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 35,400 भरली. दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. दान वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 62,700 भरली. आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 41,500 भरली. नफ्ताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली. नफ्ताली वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 53,400 भरली. मोशे आणि अहरोन आणि इस्रायलाचे 12 सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते, त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली. ह्या प्रकारे इस्रायल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे 20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून इस्रायलात जे युद्धास लायक होते, अशा ज्या सर्वांची नोंद झाली त्यांची एकंदर संख्या 6,03,550 भरली. निवास मंडपाच्या सेवेसाठी लेव्यांची नेमणूक. परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही, कारण परमेश्वराने मोशेला सांगितले होते की इस्रायल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये. इस्रायल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये. तर साक्षपटाच्या निवास मंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्या संबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव. निवास मंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवास मंडपाभोवती ठोकावे. निवास मंडप पुढे न्यावयाचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा आणि तो उभा करीताना लेव्यांनीच तो उभा करावा. कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे. इस्रायल लोकांनी आपापले डेरे आपापल्या दलांनुसार आपापल्या छावणीत आपापल्या निशाणापाशी ठोकावे. पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवास मंडपा सभोवती ठोकावे, म्हणजे इस्रायल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही. आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवास मंडपाचे रक्षण करावे. इस्रायल लोकांनी ह्याप्रमाणे केले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व काही केले.